महत्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुके कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नका, अंबादास दानवे यांनी पक्षादेश दिलाय। जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना तटस्थ भूमिकेत आहे। तर पुण्यात मात्र घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाहीये। पुण्यात एका दिवसात 96,000 घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्याकरता 150 ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली आहे। अन्न पुरवठा अधिकारी ॲक्शन मोडवर आलेत। शहरातील हॉटेल्स, गॅस वितरण केंद्रावर तपासणी सुरू आहे। कुठे गॅस सिलेंडरचा काळा बाजार तर होत नाही ना, याची दखल घेतली जाते। जर हा काळा बाजार होत असेल तर एखादा मेसेज किंवा माहिती द्या, कारवाई करू, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे। मनमाड शहरातील काही हॉटेल्स बंद झालेले आहेत। युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। काही ठिकाणी चुलीचा पर्याय निवडून किचन सुरू आहे। भीषण गॅस टंचाईचा हा जो फटका पूर्ण हॉटेल व्यवसायाला बसलेला आहे, हा मोठा घात आहे हॉटेल व्यवसायावरती। आणि याच्यापासून आपण मार्ग काढण्यासाठी मी सध्या लाकूड व कोळसा शेगडीचा वापर करून माझं काम करत आहे। निम्म्याहून अधिक पदार्थ सध्या मी देऊ शकत नाहीये, पण जे काही पदार्थ शक्य आहे ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत ग्राहकांना। या अशा पद्धतीने हॉटेलमधले जे कामगार आहेत त्यांचा पण रोजगार त्यांना मिळावा, या पद्धतीने हॉटेल सध्या चालू ठेवलेलं आहे। तरी याच्यातनं लवकरात लवकर गॅसचा सप्लाय सुरू व्हावा व आम्हाला दिलासा मिळावा अशी मी विनंती करतो। तर इस्रायलनं इराणला धमकी दिली आहे। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींना शोधून त्यांना संपवू अशी धमकी देण्यात आली आहे। इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रीन यांनी ही धमकी दिली आहे। इस्रायलने इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केलाय। तर लारिजानी हे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे अत्यंत विश्वासू आणि इराणच्या सुरक्षा धोरणांचे मुख्य शिल्पकार मानले जात होते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी लारिजानी यांच्या मृत्यूची पुष्टी करत तेच खऱ्या अर्थानं इराणची सत्ता चालवत असल्याचं म्हटलंय। तर इराणी जनतेच्या मदतीनं तिथली राजवट उलथवून टाकण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरूच राहतील असा निर्धारही नेतान्याहू यांनी यावेळी व्यक्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।